नमस्कार श्रोते हो. एक ववी ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 140च्या पुढील वव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. कवनीतिया नियम बुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी, विहित करणे. पैजो जे देवतांतरी, भजावयाची चाड करी. तयाची ते चाड पुरी, पुरविता देवो देवी मीची पाहे. हाही निश्चयो तयासी न्याही, भावो ते ठाई वेगळा धरती. मग तिया श्रद्धायुक्त, तेथीचे आराधना जे उचित. ते सिद्धवरी समस्त वर्तू लागे. ऐसे जेने जे भाविजे, ते फळ तेने पाविजे. परी तेही सकळ निपजे, मजची स्तव. त्या देवांची आराधना करण्याचे साधन कोणते, त्यांचे विधिनियम कोणते, हे सर्व जाणून ते पूर्ण करतात. त्यांना निरनिराळ्या देवतांची भक्ती करणे आवडते. त्याची ती आवड अर्जुना मीच पुरवतो. सर्व देवदेवतांमध्ये मीच आहे, हा त्यांच्या मनात निश्चय नसतो. त्या देवतांविषयी त्यांची भिन्न भिन्न समजूत असते. मग ते श्रद्धेने आराधना करून आपली कार्यसिद्धी होईपर्यंत अयोग्य आचरण करतो. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या भावनेप्रमाणे फळ मिळते, पण ते देखील माझ्यामुळेच होते. परी ते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निघती. म्हणून कल्पित फळ पावती, अंतवत किंबहुना ऐसे जे भजन. ते संसाराचेनी साधन, येर फळ भोगतो स्वप्न. नाव भरी दिसे, हे असो परांते. मग हो का आवडते, परी यजी जो देवतांते. तो देवत्वासाची येर तनु मनु प्राणी. जे अनुसरले माझी यांची वाहनी, ते देहांच्या निर्वाणी मीची होती. परी तैसे न करती प्राणिये, वाया आपुलिया हिती वानिये. जे पोहता ती पानिये, तळहाताचेनी. नाना अमृतांच्या सागरी बुडीजे. मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे. आणि मनी तरी आठविजे, थिल्लोर दुकाते. हेसे कैसिया करावे, जे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊनी का नासावे, अमृता माझी. तैसा फळ हेतूंचा पाजरा, सांडोनिया धनुर्धरा. का प्रीती पाखी चिदंबरा, गोसाविया नोहवे. जेथे उचवलेनी पवाडे, सुखाचा पैसा रू जोडे. आपुलेनी सुरवाडे, उडो येयसा. तया उपमा मापका सुवावे. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे, साधनवरी. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत. ते संकल्पात निमग्न राहतात, म्हणून त्यांना नाशवंत असे इच्छिलेले फळ मिळते. फार काय सांगू, अशा प्रकारचे भजन
ते एक संसाराचे साधन होय. बाकी फलोपभोग म्हणजे क्षणभर दिसणारे स्वप्नच. पण हा विचार राहू दे. ज्याला जे दैवत आवडते त्याची उपासना केली की तो त्या देवतेला प्राप्त करून घेतो. दुसरे जे शरीर, मन व प्राण यांनी माझ्या भक्ती मार्गाचे अनुसरण करतात ते देहांती मदप्रूच होतात. पण लोक तसे करीत नाहीत. व्यर्थच आपल्या हिताचा तोटा करतात. त्यांचे हे करणे तळहातावरील पाण्यात पोहण्यासारखे आहे. किंवा अमृताच्या समुद्रात तोंड मिटून का बुडी मारावी आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण का करावी? अमृतात शिरून तोंडात अमृत न जाऊ देता मरावे, हे असे का करावे? अमृतात सुखाने अमर का होऊ नये? हे अर्जुना, अगदी त्याचप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूपी पंखाने चिद्दाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये? त्या चिद्दाकाशात जितके वर जावे तितका आपल्याला सुखाने संचार करायला विस्तार मिळतो. त्या अमर्याद स्वरूपाला मोजमाप का लावावे? मी निराकार असता साकार का समजावे? मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीसाठी साधने करून का मरावे? परी हा बोल आघवा, जरी विचारी जतसे पांडवा, तरी विशेषी या जीवा न चोजवेगा. काजे योग माया पंडळे, हे झाले आहाती आंधळे. म्हणूनी प्रकाशाचेनी देहबळे, न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे. पाहे पाकवन जळरसे, रहित आहे. पवनो कवना तेना शिवेची, आकाश का केना समायेची. हे असो एकू मीची, विश्वी आहे. एथ भूते जिये आतीतली, तिये मीची होऊनी ठेली. आणि वर्तत आहाती जे तुली, तीही मीची. का भविष्यमाने जियेही, तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही, होय न जाय. दोराचिया सापासी, डोंब बडिया न गव्हाळा ऐसी. संख्या न करवे कोण्हयासी, तेवी भूतासी मिथ्यत्वे. ऐसा मी पंडू सुता, अनुसय्या तू सदा असता. या संसारा जो भूता, त्या आने बोले. तरी तेची आता थोडेसी, गोठी सांगी जेल परी जैसी. जे अहंकारा तनुसी, वाल्लभ पडिले. अर्जुना, पण या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही. कारण ते योग मायेच्या पडदेने आंधळे झाले आहेत. म्हणून ज्ञानप्रकाशाने मी उघड असूनही मला ते पाहत नाहीत. एरवी मी ज्यांच्यात नाही अशी एक तरी वस्तू आहे काय? पहा की कोणते जल रसविरहित आहे. वारा कोणाला शिवत नाही, आकाश कशात नाही. मीच एक या विश्वात व्यापून राहिलो आहे. या जगात जेवढे प्राणी होऊन गेले ते मद्रूपच झाले. आणि हल्ली असणाऱ्या सर्व प्राण्यात मीच आहे. पुढे होणारे प्राणी माझ्याहून निराळे नाहीत. पण हे सर्व फक्त बोलायचे. वास्तविक पाहता काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप काळा व कवंड्या का गव्हाळ रंगाचा आहे असा कोणास निश्चय करता येत नाही. कारण
प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, तसाच मी सर्व विश्वात ओतप्रोत भरून राहिलो आहे आणि प्राण्यांच्या मागे जो संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने. आता तीच थोडीशी गोष्ट तुला सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकावर प्रेम जडले. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 165 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.